मुख्यमंत्री स्वतः सिरियल लायर, पटोलेंचे फडणवीसांना उत्तर। सगळं रेकॉर्ड असताना खोटं कोण बोलतंय, पटोले यांचा सवाल। महिला आरक्षणावरून विधेयकावरून पटोलेंचं फडणवीसांना हे उत्तर। विरोधक सिरियल लायर म्हणत फडणवीसांनी विरोधकांवर हल्लाबोल केला होता। ही मंडळी सिरियल लायर आहेत, रोज खोटं बोलतात, दिवसातनं 5 वेळा खोटं बोलतात। या प्रत्येकाला हे माहिती आहे 2023 साली ज्यावेळेस महिला आरक्षण विधेयक आलं, एकमताने ते पारित झालं, त्यानंतर हे विधेयक कधीपासून लागू केलं पाहिजे याकरताचं संविधान संशोधन आलं होतं। हे तुम्हाला चुकीचं ऐकायला मिळालं असेल। भाजप आणि मुख्यमंत्री आणि प्रधानमंत्री हे स्वतःच सिरियल लॉयर आहेत आणि त्याच्यामुळे अशा वक्तव्यावर आम्ही प्रतिक्रिया द्यावी असं मला वाटत नाही। खोटं बोलण्यालाच हे लागतं। महिला बिलाच्या बद्दलचं ज्या पद्धतीनं लोकांना भ्रमित करण्याचं काम ते करतात आहे। 2023 मध्ये 21 सप्टेंबर 2023ला महिला बिल पारित झालेलं आहे, राष्ट्रपतीची सही झालेली आहे, त्याचं नोटिफिकेशन निघालेलं आहे। 2024 मध्ये तुम्हाला लागू करायला कोणी थांबवलं होतं? 1 कोटी महिलांच्या सह्या या ठिकाणी जमा करून राहुल गांधी आणि त्यांचे चट्टे बट्टे यांच्या थोबाडावर त्या ठिकाणी माराव्या लागतील आणि सांगावं लागेल, राहुल गांधी, उद्धव ठाकरे आणि पवार साहेब, नारी शक्तीची ताकद लाडक्या बहिणींच्या माध्यमातून तुम्ही पाहिली आहे। एकदा बहिणी संघटित झाल्या तर तुम्हाला विरोधी पक्ष नेता बनवण्या इतक्या देखील जागा देत नाहीत। हे सत्तेचा माज जो आहे ना, तो माज आहे। यांना ना लोकशाही मान्य आहे, यांना ना संविधान मान्य आहे। आणि आम्हीच आता अमरपट्टा घेऊन आलेलो आहोत। ही भावना आता फडणवीसांच्या आणि भाजपच्या डोक्यात आलेली आहे। त्यामुळे गर्व आहे आणि ह्या गर्वाचं घर खाली जनता करेल अशा पद्धतीचे चित्र आपण पाहतो। हा प्रश्न नाना पटोलेंनी राहुल गांधीला म्हटलं असतं बरं झालं असतं। राहुल गांधी हे या ठिकाणी खोटारडेपणा आणि राहुल गांधीच्या वागण्या बोलण्यामध्ये या ठिकाणी आपल्याला जो नाना पटोलेचा रोख आहे, तो रोख मुख्यमंत्र्यापेक्षा त्यांनी राहुल गांधीला जर बोललं असतं तर बरं झालं असतं।